मराठा समाजाचं आरक्षण कशामुळे गेलं, मराठा तरुणांना देशोधडीला कोणी लावलं, हे मी उघड केलं. त्याच्यामुळे माझ्यावर जो हल्ला झाला, तो हल्ला झाला नसता तर मी आयुष्यात कधी राजकारणाचं स्वप्नातही विचार न करणारा माणूस होतो. 75 वर्षानंतर आम्ही अजून वॉटर, गटर, मीटर, रस्ते, फुटपाथ, पेवर ब्लॉक याच्यावरतीच राजकारण चालू आहे. हे खूप चुकीचं आहे. शिवाजी महाराजांमध्ये जे गुण येतं ते इतर कोणामध्ये कम्पेअर करणं हे मला काही योग्य वाटणार नाही, शक्य नाही. आणि तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे. कारण ज्या दिवशी मी मराठा आरक्षणाचा GR वाचला त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपण जे समजतो ते तशी ही माणसं नव्हेत. राजकारणातली माणसं खूप बेरकी, दाखवायला चेहरा खूप वेगळा असतो ना आतमध्ये खूप वेगळं असतं. काँग्रेस आणि BJP हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा काँग्रेसचं सरकार असते त्यावेळी BJPतलेच 80% लोक तिकडे होते आणि जेव्हा BJPचं सरकार आले तर काँग्रेसमधले 60% लोक BJP मध्ये घुसलेले आहेत. हे चेक करून बघा तुम्ही. म्हणजे चोर चोर मौशले भाई असं हिंदीमध्ये एक वाक्य असते की आडनावं वेगळी दिसतात पण ते खरे मावस भावत असतात. 50 वर्ष ट्रॅफिकची समस्या सोडवतात ना हे अधिकारी आहेत ना, कॉप्या करून पास झालेत का हे बघावं लागेल. आणि हे जे निवडून गेलेत आमदार खासदार हे पैसे वाटून निवडून गेलेत हे पण चेक करावं लागेल. नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्यांचं नाव नामदेवराव जाधव. हे नाव म्हणजे त्यांची ओळख सांगण्याची काही कोणाला गरज नाही. म्हणजे ज्या व्यक्तीचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा त्यांची जास्त पुस्तकं आहेत. ज्या व्यक्तीचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, शेकडो पटीनं व्याख्यानं केलेली आहेत. त्या व्यक्तीनं आतापर्यंत शून्यातनं छत्रपतीने ज्या पद्धतीनं स्वराज्य निर्माण केलं त्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. म्हणजे एक शिक्षक हे काय करू शकतो, कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभर पोहोचवलेला आहे असे नामदेवराव जाधव. आणि आता ते राजकारणात पण आहेत, समाजसेवेमध्ये पण ते होतेच आहेत आणि आता सुद्धा त्यांचं ते कार्य चाललेलं आहे. तर आता आपण त्यांना भेटतो आहोत आणि आज त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर सर, सर्वप्रथम तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. आणि आता पहिला प्रश्न हाच विचारतो की मी ज्यावेळेस सरांना आता भेटायचं होतं किंवा सरांशी बोलायचं होतं, आपण ज्यावेळेस कोणाला तरी भेटायला जातो अगोदर काहीतरी तयारी करतो. ऑलरेडी सरांना मी 15-16 वर्षापासून ओळखतोय आणि आज पहिलाच पॉडकास्ट सरांचा आहे त्यामुळे मी कोणतीही तयारी केलेली नाही. सरांनाच मी पहिला प्रश्न विचारतो की सर कुठल्या विषयावरती, कारण सरांचे इतके विषय आहेत की प्रत्येक विषयावर जर बोलायचं म्हटलं तर 1-1 तास लागेल आणि असं जर आपल्याला पॉडकास्ट करायचं म्हटलं तर आपल्याला साधारण 5-6 तासाचा पॉडकास्ट करावा लागेल आणि तो सुद्धा अधुरा राहील. तर सर, कोणता विषय घ्यावा तुम्हाला काय वाटतं? तरुणांच्या हाताला काम पाहिजे. भ्रष्टाचार ही एकमेव गोष्ट आहे ज्याच्यामुळे तरुणांवरती अन्याय होतोय. त्यांचं भविष्य जे धूसर होत चाललंय त्याला कारण फक्त भ्रष्टाचार आहे आणि म्हणून भ्रष्टाचारावरती आता बोलणं हे क्रमप्राप्त आहे. सर, भ्रष्टाचारावरती बोलणं आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करणं ह्याच्यामध्ये आता बोलणारे भरपूर आहेत. त्यांनी काय केलं पाहिजे, काम कसं केलं पाहिजे? त्यांनी स्वतः भ्रष्टाचार नाही केला पाहिजे. बरेचसे लोक भ्रष्टाचारावरती बोलतात आणि तोडपाणी करत फिरतात. बरेचसे लोक भ्रष्टाचाराची आंदोलन करतात. मला प्रश्न असा पडतो की जे भ्रष्टाचाराविरोधी काम करतात त्यांच्या घरात पैसे कोण येतात, त्यांचं उत्पन्नाचं स्वतःचं सोर्स काय आहे? भ्रष्टाचार अँटी करप्शन ब्युरो चालवणं किंवा अँटी करप्शन अमुक अशा संस्था चालवणं असं पण काही लोकांचा एक उद्योग आहे बरं का. म्हणजे मानलं पाहिजे काय कार्यकर्त्यांना की भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करूनही भ्रष्टाचार करून ते आपलं घर पण चालवू शकतात. म्हणजे आज भ्रष्टाचार करणं ही चूक आहे पण ते उद्योजकता जी त्यातली कल्पकता ती सुद्धा दाद देण्यासारखी आहे. हा एक उद्योगच आहे, हा उद्योग आहे, व्यवसाय. तो कसा काय त्या समजा कोणी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे त्या व्यक्तीने कशा पद्धतीने हा उद्योग केला पाहिजे म्हणजे समाजाचंही भलं होईल आणि स्वतःचंही भलं होईल? माहिती अधिकार 2005 बघा, म्हणजे खरं म्हणून ती शिंक झाली मला. माहिती अधिकार आपले लोक असं म्हणतात सत्य बोलताना आपण शिंक येते आपल्याला आणि सत्य बोलताना शिकायला पण मिळतं आपल्याला. शिंकायला आणि शिकायला दोन्ही पण होतं. तर माहिती अधिकार 2005 जो काढला गेला तो सरकारी अधिकारी जे काय लपवाछपी करतात कायद्याची, तरतुदींची, निधीची किंवा काय कागदपत्रांमुळे हे निर्णय घेतले हे जे सांगायचं असेल त्याला ते लपवायचे म्हणून ते माहिती अधिकार 2005चा कायदा आला. तो कायदा आल्यानंतर काही लोकांनी खूप त्याचा चांगला उपयोग केला, काहींनी उपयोग केला, काहींनी वापर केला. काही लोक अर्ज टाकतात, माहिती घेतात आणि माहिती घेतल्यानंतर मग साहेब आता ह्याचं पुढे काय करू असं त्या साहेबाला विचारतात. म्हणजे साहेब पण समजून घेतो. तर आमच्याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेत तर आहे ना असं एक तारीख ठरलेली आहे, एक ठरलेली आहे ज्या दिवशी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि जे लोक भ्रष्टाचारी आहेत ना असे सगळे लोक त्या सगळ्या लोकांना बोलवतात. अर्ज करणारे, व्हिडिओ काढणारे, बातम्या लावणारे आणि त्यांना 1 तारखेला सरसकट त्यांच्या पात्रतेनुसार, आपण पात्रता म्हणूया, लायकी शब्द वापरणार नाही, त्यांच्या पात्रतेनुसार कोणाला 500, कोणाला 1000, कोणाला 5000, कोणाला 50,000 असं सगळं वाटप चालू असते. जे पिंपरी चिंचवड महापालिकेत चालू आहे तेच सगळीकडे अख्ख्या भारतामध्ये चालू असते. भ्रष्टाचाराच्या बातम्या बाहेर न येणं हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे, नंबर 1. नंबर 2,
सरकारने केलेली किंवा प्रशासकांनी केलेली चुकीची कामं हम्म. यालाच ग्लोरीफाय करून सांगणं हा एक दुसरा भ्रष्टाचार आहे. म्हणजे ऍक्च्युअल भ्रष्टाचार बाहेर न येऊ देणं हा एक भ्रष्टाचार आहे. आणि जी चुकीची कामं केली आहेत ती किती समाजाच्या फायद्याची आहेत, ती कशी समाजासाठी नागरिकांसाठी उपयुक्त येतं असं लोकांना सांगणं. उदाहरणार्थ आमच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे वेगळ्या पालिकांमध्ये वेगळे बोके बसले, त्यांचे धोके वेगळे आहेत, त्यांचे ठोके वेगळे आहेत, रोखे वेगळे आहेत आणि त्या सगळ्यांवरती माझा रोख आहे. इथे स्मार्ट सिटी नावाची योजना आणली, लोकांना मूर्ख बनवण्याची योजना आहे. ते मोठे रस्ते छोटे करणे, जे फुटपाथ छोटे असतील ते उंच करणे, उंच येते बुटके करणे, नाही उंच करणे. कारण कसं आहे फुटपाथ मध्ये जास्त मार्जिन आहे आणि ते फुटपाथ मध्ये पेवर ब्लॉक बसवायचे असतात. पेवर ब्लॉक म्हणजे भ्रष्टाचाराचा मोठा कांदा आहे. कांदा म्हणजे एक ब्लॉक निघला की सगळे ब्लॉक बदलल्याची बिलं लावता येतात आणि म्हणून हे ब्लॉक ब्लॉक बसवतात बरं का. आणि काय मूर्खते एवढे अधिकारी, म्हणजे हा शब्द असंवेदनशील किंवा असंवैधानिक वाटेल पण म्हणणं हे योग्य मला वाटतं की परदेशामध्ये कोणत्याही देशामध्ये रस्त्यात पेवर ब्लॉक लावलेले नसतात. एक तर रस्ते डांबरी असतात किंवा सिमेंटचे असतात. काही ठिकाणी आपण बघा शहरामध्ये पेवर ब्लॉक बसवलेले असतात. ते याच्यासाठी तरतूद असते की रस्ता बनवला तर एकदा पैसे खायला मिळतील. पेवर ब्लॉकचा रस्ता बनवला दरवर्षी पैसे खायला मिळतील. SIP चालू आहे, SIP येतो. तर मला यांच्याबद्दल प्रचंड राग आहे की याच पैशामध्ये आपण एवढा विकास करू शकतो की आपला देश 100 पट पुढे जाऊ शकतो. आणि हे काय करतात, तीच कामं परत करतात. 75 वर्षानंतर आम्ही अजून वॉटर, गटर, मीटर, रस्ते, फुटपाथ, पेवर ब्लॉक याच्यावरतीच राजकारण चालू आहे. हे खूप चुकीचं आहे. तरुणांना चांगलं शिक्षण, चांगलं रोजगार, चांगलं आरोग्य, चांगल्या सुविधा हे सगळं मिळणं हे नागरिकांचा हक्क आहे. त्या दिशेनं हे कधी जातच नाही. म्हणून मला भ्रष्टाचाराविरुद्ध खूप मोठा राग आहे. पण सर काय होतं माहितीये का की आता तुम्ही जे म्हणताय तेच केजरीवाल अगोदर बोलत होते, त्या अगोदर अनेक अशी मंडळी बोललेली आहेत. आणि ही गोष्ट आता तुम्ही जे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि आता तुम्ही राजकारणामध्ये आहात. विचार करा की राजकारणात पडून तुम्ही भ्रष्टाचाराचं निर्मूलन करणार. म्हणजे आता हे सध्या दिसतंय की तुम्ही एक भ्रष्टाचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताय, त्यानंतर त्या ठिकाणचा भ्रष्टाचार बाहेर काढताय आणि तुम्ही पक्षाची स्थापना केलेली. आता समाजात राहून सामाजिक कार्य करता करता आपण ते करू नाही शकत का? त्यासाठी राजकारणातच पडायची काय गरज होती? तुम्हाला असं म्हणायचं की ही उच्चापत कशासाठी करता तुम्ही? ते मला नाही. एक गोष्ट सर काय होते, अगोदर म्हणजे तुम्ही अपक्ष उभे राहिले होते, त्याच्यानंतर बारामती लोकसभेला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच्या अगोदर एका पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि त्याच्यानंतर म्हणजे एकदा एका पक्षात प्रवेश केला, त्याच्यानंतर मग अपक्ष उभे राहिले आणि त्याच्यानंतर मग आता स्वतंत्र पक्ष निर्माण केलेला आहे. आता हा प्रश्न आहे की सर एवढी उचापत करायची गरज काय? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला अनेक मित्रमंडळींनी पण फोन करून विचारलं की सगळं सुरळीत चाललेलं आहे, खात्या पित्या घरचे आहात, 2 टाइमचं व्यवस्थित चाललेलं आहे, वर पाय करून झोपले तरी आयुष्यभर मिळेल 2 घास, असं असताना ही भानगड, ही उचापत, हे लफडं कशाला? पण आता आश्चर्याची गोष्ट आहे, 6 महिन्यामध्ये असं काय केलेलं आहे मी काम, त्यातलेच बरेचसे लोक माझ्याकडे तिकीट मागायला येत आहेत की अरे आम्हाला वाटलं नव्हतं अशा एवढ्या प्रकारे चालेल. 4 महिन्यात पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोहोचवणं हे काही जोक नसतोय. तो आपल्या ज्ञानाच्या बळावर, विद्वत्तेच्या बळावर, आपल्या टेक्नॉलॉजीच्या बळावर, आपल्या ज्या काही नवीन नवीन संकल्पना आहेत त्याच्या बळावरती आम्ही ते सगळं केलेलं आहे. त्यामुळे राजकारणात मी जो काय आलोय ते अपघातानेच आलोय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझं शिक्षण हे मास्टर ऑफ कॉमर्स MBA आहे. मी कॉलेजचा प्राध्यापक म्हणून 5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर नियतीनं मला इतिहासकार बनवलं. मी 25 वर्ष इतिहासाचं काम केलं. त्याच्यानंतर मला नियतीनं शिकागो धर्मसभेला पाठवलं. म्हणजे स्वामी विवेकानंदच्या नंतर दुसरा तिथं पोचलेला माणूस मी आहे. ते कुठं संपतंय नाही की तिथून अमेरिकेतून आल्यानंतर मी मराठा आरक्षणात सक्रिय भाग घेतला, ते GR शोधला, कशामुळे भानगड काय हे उचापत झाली ते शोधलं, ते खरंच्या खोटं बाहेर पडलं. म्हणजे कुणी आरक्षणाचं, मराठ्यांचं आरक्षण नुकसान केलं वगैरे हे सगळं ते GRच मी बाहेर काढला. एक विषय असा आहे की अगोदर म्हणजे ज्यांच्यावरती तुम्ही आरक्षणाच्या वेळेस टीका केली होती त्यांनाच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज ते म्हणजे पवार साहेब इथपर्यंत पुस्तक तुम्ही किंवा तो विषय तुमचा होता व्याख्यानाचा किंवा पवार साहेबांना तुम्ही इतकं मानत होते असं माझ्या मनामध्ये होतं की असं काही आपण तुमच्या पुस्तकामध्ये तसे उल्लेख आहेत, पवार साहेबांचे उल्लेख आहेत. कसं आहे, माझं आजोळ जे बारामतीचं आहे आणि जोपर्यंत मी त्या अँगलनी कधी अभ्यास केला नव्हता त्यावेळी मला दुरून जे की नाही ते जे चित्र दिसलं त्याच्यानुसार माझं त्यावेळेस ते मत होतं 25 वर्षापूर्वीचं. जसं जसं मी अभ्यास करत पुढे गेलो त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की शिवाजी महाराज हे शिवाजी महाराज आहेत आणि असे शिवाजी महाराज परत दुसरे होणे नाही. ती नीतिमत्ता, ते चारित्र्य, त्या प्रकारची धडाडी, सर्वसामान्य माणसासाठी काम करणं, हे सगळे शिवाजी महाराजांमध्ये जे गुण येतं ते इतर कोणामध्ये कम्पेअर करणं हे मला काही योग्य वाटणार नाही, शक्य नाही. आणि तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे. कारण ज्या दिवशी मी मराठा आरक्षणाचा GR वाचला त्या दिवशी
माझ्या लक्षात आलं की आपण जे समजतो ती तशी ही माणसं नव्हेत. राजकारणातली माणसं खूप बेरकी, दाखवायला चेहरा खूप वेगळा असतो आणि आतमध्ये खूप वेगळं असतं. त्याच्यामुळे आता याच्यापुढे मी कोणत्याही राजकीय नेत्याची, कोणत्याही भूतकाळातील माणसाची तुलना करू शकणार नाही. आणि आरक्षणाबद्दलचं काय मत आहे मग तुमचं? आत्ताचं जे आरक्षण आहे, आंदोलन चाललेलं आहे ते आणि आता योग्य ट्रॅकवरती आहे. बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले आहेत. आता हे जे सगळे तरुण आहेत, हम्म. आरक्षणाच्या साठी वाट बघितलेले, हम्म. दाखल्यांसाठी वाट बघणारे, हम्म. आणि ह्या सगळ्यांना आता पुढचा टप्पा जो आहे तो रोजगाराचा आहे, शिक्षणाचा आहे. त्याच्यासाठी आमचे प्रयोग आहेत आणि प्रयत्न आहेत. त्या दिशेने आपण जाऊया. पण सर, यामुळे तुमच्यावरती हल्ला झाला होता मध्यंतरी, त्याच्यानंतर त्याच्यावरती परत ज्या प्रतिक्रिया आल्या होत्या लोकांच्या, त्या प्रतिक्रिया आणि आरक्षणाचा विषय, मग आता हा अचानक बॅकला काय आले तुम्ही? नाही, लक्षात घ्या, मगाशी जो प्रश्न आहे आपला अर्धा राहिला थोडासा, की सगळं काय ओके असताना तुम्ही राजकारणाच्या भानगडीत का पडले? त्या राजकारणाच्या भानगडीत पडण्याचं कारणच माझ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या लोकांना असं वाटलं की आपण यांची बदनामी केली, यांच्यावरती मानसिक दबाव टाकला, तर हे घरी बसतील आणि आपल्या साहेबांनी जे काही चूक केलेली आहे ती झाकता येईल. तर त्या पठ्ठ्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जे कोणी आहेत दुष्ट प्रवृत्तीचे, गुंड प्रवृत्तीचे लोक, तर तुमचा पंगा नामदेवराव जाधवांच्या डीएनएशी आहे, ज्यांनी मोगलांना इथं मातीत घालून त्यांची नांगरट केलेली आहे. त्या जाधवांशी पंगा आहे. जर माझ्यावरती हल्ला झाला नसता, मराठा आरक्षणाची बाजू घेतली म्हणून, मराठा समाजाचं आरक्षण कशामुळे गेलं, मराठा तरुणांना देशोधडीला कोणी लावलं, हे मी उघड केलं. त्याच्यामुळे माझ्यावर जो हल्ला झाला, तो हल्ला झाला नसता तर मी आयुष्यात कधीही राजकारणाचं स्वप्नातही विचार न करणारा माणूस होतो. मी राजकारणाकडे याचा काही संबंध नव्हता. हल्ला झाला म्हणूनच मी राजकारणात आलो, की माझ्यावर जसा हल्ला झालेला आहे तसा भविष्यात कोणत्याही सुशिक्षित, सुसंस्कृत, सज्जन, प्रामाणिक माणसावर हल्ला होता कामा नये. त्याची ढाल म्हणून मला यावं लागेल. आणि म्हणून त्या सगळ्या सज्जन लोकांचा रक्षण करता म्हणून, माझ्यावरचा अन्यायाचं प्रतिकात्मक म्हणून मी हा पक्ष काढला आणि लोकांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी करतोय. सर, तुम्ही डीएनएचा विषय काढला. एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तुम्ही नाव लावताना जिजाऊ मासाहेबांचे वंशज, तर ह्याच्याबद्दल अनेक लोक प्रश्न विचारतात की असं कसं काय होऊ शकतं? म्हणजे आपण जर समजा तुम्ही आता आडनाव लावताय, ते वडिलांचं आडनाव आहे, आईचं आडनाव नाही. मग वडिलांचा वंश तुम्ही सांगताय, मग वडिलांचा वंश सांगायचा म्हटलं तर तो लखुजीराव जाधवांचा वंश झाला. जिजाऊंचा वंश तुम्ही कसं काय सांगता? आणि तुम्ही आता जे नाव लावताय ते नाव तुमच्या म्हणजे पितृपरंपरेचं लावताय. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मुलीचं नाव काय? इंदिरा नेहरू असायला पाहिजे. त्यांचं नाव इंदिरा गांधी कसं काय झालं? इंदिरा गांधींना फक्त महात्मा गांधींनी दत्तक घेतलं अशा प्रकारचे कागद आहे की नाही मला माहित नाही, पण अशा प्रकारच्या लोकांमध्ये चर्चा, आणि त्याच्यामुळे MK गांधी टू लगेच इंदिरा गांधी झालं. इंदिरा नेहरू आहे का? किंवा त्यांचं लग्न कोणावर झालं त्याच्याबद्दल लोक बोलतात का? मिस्टर फिरोज खान, त्याच्याबद्दल काय बोललं जातं का? त्यांचं माहेरचं आडनाव नेहरू आहे, ती सासरचं आडनाव खान आहे, मग त्या गांधी कशा आल्या? तर गांधींनी त्यांना मुलगी मांडलं होतं, दत्तक घेतलं होतं. अशा प्रकारच्या लोकांमध्ये एक श्रद्धा आहे, वंदता आहे, किंवा तसं लोकांचं म्हणणं आहे. आम्ही तर जाधवच आहोत. ज्यावेळी 25 जुलै 1629 निजामाच्या दरबारामध्ये लखुजीराव जाधव, त्यांची 2 मुलं, त्यांचे नातू आणि असे 41 लोकांचा हत्याकांड झाल्यानंतर जिजाऊ साहेब राहिलेल्या बाकी सगळ्या जाधवांना घेऊन पुण्याला आल्या. जिजाऊ सगळ्या जाधवांना घेऊन पुण्याला आलं म्हणजे काय? जिजाऊंनी सगळ्या जाधवांना दत्तक म्हणून सोबत आणलं. जिजाऊंनी त्या सगळ्यांना आपल्या मायेच्या पदराखाली घेतलं, त्यांच्या छताखाली घेतलं. जाधवांचे अनेक लोक स्वराज्याच्या पदरी आणले. जाधवांचे अनेक लोक स्वराज्याच्या वेगळ्या कामासाठी बलिदान झालेले ठरलेले. उदाहरण तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज ज्यावेळी प्रतापगडला अफजल खानाला भेटायला गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सेक्युरिटी इन्चार्ज कोण होतं? जाधव होते. शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळ्यातून विशाळगडकडे सोडून आणायचं होतं, त्यावेळी घोडखिंड लढवणारे कोण होतं? संताजी जाधवच होते ना, शंभूसिंग जाधवच होते ना. शंभूसिंग जाधव म्हणजे कोण? धनय जाधवचे वडील होते ना. धनय जाधव म्हणजे कोण? मराठ्यांचे सरसेनापती ना, ज्यांनी 5 छत्रपती बघितलेले आहेत, बरोबर. बहिर्जी नाईक गुप्तहेर का त्याचा प्रमुख जाधवच आहे ना. म्हणजे सगळे जाधव हे जे स्वराज्यामध्ये आले, पार विदर्भ मराठवाड्यापासून ते सगळ्या प्रांतातून स्वराज्याच्या गाभाऱ्यापर्यंत आले. कशासाठी आले? तर पायापासून ते कळसापर्यंत सगळे जाधव सोबत होते. म्हणजेच काय, जिजाऊंनी या सगळ्या जाधवांना फक्त माहेरचे म्हणून नाही, कर्तबगार माणसं म्हणून जे आपलंसं केलं, आपण त्याला दत्तक घेणं म्हणतो, तसंच केलं. आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थाने मी रक्ताचा, विचारांचा, कृतीचा, सगळ्याच प्रकारे जिजाऊंचा खऱ्या अर्थानं वारस आहे. आता सर, एखादा भ्रष्टाचार समोर दिसतोय, एखादा तरुण आहे, तर त्या तरुणानं त्याच्याशी कसा लढा दिला पाहिजे आणि त्याच्या पाठीशी पक्ष, सनई छत्रपती शासन हा पक्ष कसा उभा राहू शकतो?
तरुणांना संधी मिळण्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराची सोपी व्याख्या माझ्याकडे आहे. भ्रष्टाचार म्हणजे वशिल्याने कामं करणे. वशिला व म्हणजे वय नसताना, शी म्हणजे शिक्षण नसताना, ला म्हणजे लायकी नसताना. म्हणजेच काय, ज्यांचं वय आहे त्यांच्यावर अतिक्रमण आहे, ज्यांचं शिक्षण आहे त्यांच्यावर अतिक्रमण आहे, ज्यांची लायकी आहे म्हणजे पात्रता आहे त्यांच्यावर अतिक्रमण आहे. म्हणजे काय की ज्यांचं वय चांगलं आहे, ज्यांचं शिक्षण चांगलं आहे, ज्यांची लायकी चांगली आहे, त्या सगळ्या लोकांना डावलून फक्त माझ्या बापाकडे पैसे आहेत किंवा माझ्या खिशात पैसे आहेत म्हणून मला हे पद द्या, याला मी भ्रष्टाचार समजतो. आणि तो खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार आहे. याच्यामधून काय होते, गुणवत्तावान मुलांना संधी मिळत नाही. शिवरायांचं स्वराज्य हे गुणवंतांचं होतं. आता जे सरकार चालतात ती धनवंतांची असतात. आणि हे धनवंताची लेकरं पुढे पुढे पैशाच्या माझावरती चांगले चांगले लोकांना दाबत असतात. आणि त्यामुळे देशाचा समाजाचा विकास खुटतो, तो होत नाही. आणि म्हणून भ्रष्टाचार निर्मूलन म्हणजे ज्याला जी संधी पाहिजे ती त्याच्या गुणवत्तेच्या आधारे मिळणं, त्याच्या बापाचं नाव न सांगता, त्याच्या घराण्याचं नाव न सांगता आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची ओळख न दाखवता त्याच्या त्याच्या क्षमतेवरती शिवाजी महाराज जे सैनिकांना भरती करायचे, तशाच प्रकारची भरती जर शाळेमध्ये झाली, शिक्षणामध्ये झाली, नोकरीमध्ये झाली, रोजगारामध्ये झाली तर हा देशाला महासत्ता व्हायला वेळ लागणार नाही. सर, आता इतर पक्ष पण असेच बोलायचे किंवा अनेक लोक तसेच बोलतात. आणि आता सुद्धा काही असे पक्ष आहेत की जे पक्ष तुम्ही जो मुद्दा मांडलाय, भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल, त्याच्यानंतर गरिबीचा असेल, बेकारी, म्हणजे गरिबी बेकारी हे त्याला ऍड झालं. ते की अगदी भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदरपासून हा विषय आहे. पण प्रत्येक वेळी तो विषय मांडला जातो, नंतर त्यांना सत्ता मिळते, सत्तेमध्ये येतात आणि आल्यानंतर तेच होतं जे पाठीमागं चालत राहिलेलं होतं. मग तुमच्या पक्षाचं म्हणजे ह्याबाबत तुमचं मत काय आहे आणि तुम्ही काय वेगळेपण समाजाला देणार आहात? लोकांचा जो समज आहे काँग्रेस आणि बीजेपी हे वेगवेगळे दोन पक्ष आहेत, त्यांनी डोक्यातून काढून टाकावा. काँग्रेस आणि बीजेपी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा काँग्रेसचं सरकार असते त्यावेळी बीजेपीतलेच 80% लोक तिकडे होते आणि जेव्हा बीजेपीचे सरकार आले तर काँग्रेसमधले 60% लोक बीजेपीमध्ये घुसलेले आहेत. हे चेक करून बघा तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही त्याच लोकांकडून, म्हणजे चोर चोर मौशले भाई असं हिंदीमध्ये एक वाक्य असते की आडनावं वेगळी दिसतात पण ते खरे मावस भावत असतात. तसं म्हणून इथे भ्रष्टाचार निर्मूलन का होत नाहीये ते तुम्ही बघू शकता. कारण जे लोक या पक्षात असतात त्यांना तिकडे संधी कशी मिळते आणि जे तिकडे होते त्यांना इकडे संधी कशी मिळते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही चालली आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 180 लोक हे त्याच घरातून आमदार, नगरसेवक, खासदार होत असतात. इकडचं सरकार आलं की सगळे तिकडे घुसतात, तिकडे सरकार आलं की सगळे तिकडे घुसतात. महाराष्ट्रात एक मंत्री तर असे येतात ते म्हणतात की मी ज्याच्या सोबत असतो त्याचं सरकार येतं. ऍक्च्युली यांचं कसं असतंय, ज्याचं सरकार असते त्याच्यात हे घुसतात, पण म्हणायला ते असं म्हणत असतात बरं का. आणि अशाच प्रकारे सगळं लोकांना अपेक्षाभंग याच्यामुळेच होतो की लोकांना वाटतं हे विरोधक आहेत ना, यांना सत्तेत घालू म्हणजे ते चांगलं काम करतील. आणि हे विरोधक आणि हे सत्ताधारी हे एकमेकाच्या कंपन्यांमध्ये पार्टनर असतात. मी जर नावं सांगली ना तर लोकांना धक्का बसेल की दोन वेगवेगळ्या पक्षातले हे भांडणारे लोक यांच्या कोणत्या कोणत्या ठिकाणी किती कंपन्या पार्टनरशिपमध्ये आहेत हे जर सांगितलं तर लोकांना धक्का बसेल. त्यामुळे या पक्षांमध्ये आमच्यामध्ये फरक आहे. आम्ही शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन राजकारणात आलेला मी माणूस आहे. 45 पुस्तकं लिहिल्यानंतर राजकारणात आलेला माणूस आहे. लाखो मुलांना उद्योजक बनवल्यानंतर राजकारणात आलेला माणूस आहे. आणि या देशाला, महाराष्ट्राला दुबई, सिंगापूर सारखं टॅक्स फ्री करून, ट्रॅफिक फ्री करून, टेरर फ्री करणं हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे. सनई छत्रपती शासन पक्ष म्हणजे साधी 50 वर्ष ट्रॅफिकची समस्या सोडवतात ना. कसले राजकारणी, कसले प्रशासक, हे अधिकारी आहेत ना कॉप्या करून पास झालेत का हे बघावं लागेल. आणि हे जे निवडून गेलेत ना आमदार, खासदार, हे पैसे वाटून निवडून गेलेत हे पण चेक करावं लागेल. पैसे वाटून निवडून जाण्याचं कारण कशातून घडते तुम्हाला सांगतो की लोकांना यांची जी यंत्रणा असते राजकीय पक्षांची, ते कार्यकर्तेच खाली लोकांना सांगत सुटतात. तसंही 5 वर्ष हा काय काम करणार नाही, हा काय लायकीचा नाही, पण याला लुटायची एवढी संधी, आठवडा 15 दिवस घ्या लुटून, घ्या दारू पिऊन, घ्या मटण खाऊन, घ्या पैसे 1000, 500, 2000 मिळतील. अशा प्रकारची एक सायकोलॉजी त्या गरीब माणसाची तयार केली जाते आणि त्याला ते बळी पाडतात. आता माझं असं म्हणणं आहे की असं जरी कोणी सांगितलं की घ्या लुटून, घ्या चाटून पुसून खा, 15 दिवस मजा करा, मी त्यांना सांगेल की 15 दिवसाच्या मौजमोजच्या चक्कर म्हणजे 5 वर्षाचं तुमचं भविष्य विकू नका. तुमच्या या छोट्याशा लाचारीची किंमत तुमच्या पुढच्या पिढीला मोजावी लागेल. तुम्ही घेतलेले 1000-500 रुपये तुमच्या मुलाला शाळेमध्ये 5 लाख रुपये भरायला भाग पडू शकतात. तुम्ही घेतलेले 500 रुपये तुम्हाला दवाखान्यामध्ये 5 लाख रुपये भरायला भाग पडू शकतात. तुम्ही घेतलेले 500 रुपये तुम्हाला एसटीचा प्रवास वर्षभरामध्ये सगळ्यांना मिळून 50,000 रुपये मोजावे लागू शकतात. याच 500 रुपयाची किंमत तुम्हाला रस्त्यावरून जाताना जे खड्डे आहेत त्याच्यावर अपघात होणार ना, त्याच्यातून पुन्हा दवाखान्यामध्ये 5 लाख रुपये भरावे लागू शकतात. याच 500 रुपयामुळे तुमची शाळा खाजगी होऊ शकते, दवाखाना खाजगी होऊ शकतो, एसटी खाजगी होऊ शकते, तुमचं मैदान गायब होऊ शकतं, तुमचं क्रीडांगण गायब होऊ शकतं, तुमच्या सगळ्या संधी गायब होऊ शकतात. आणि म्हणून जो मताला लाच घेईल त्याला हे उमेदवार निवडून गेल्यानंतर फक्त लाचच मारतात, कुठेही विकास होऊ शकत नाही. म्हणून लाच देऊ नये, देणारानी त्याला लाज नसेल तो देतोय,
पण घेणाऱ्यांनी तरी लाज बाळगली पाहिजे. हे राजकारणातील लोकांना पैसे कोणाचे सोर्सेस वेगळे असतात बरं का. कोणाचा दारूचा गुत्ता असतो, कोणाचा वाळूचा ठेका असतो, कोणाचं खडी क्रशरचं असते, म्हणजे ते उत्खनन करणे. सगळे इलिगल धंदेवाले राजकारणात का असतात? राजकारणात माझ्यासारखा प्राध्यापक कोण आहे का? राजकारणात माझ्यासारखा कोणी इतिहासकार लेखक आहे का? सगळे 2 नंबरचे धंदे करणारे, म्हणजे वाळू माफिया राजकारणात, ड्रग्स माफिया राजकारणात, गुटखा माफिया राजकारणात, तंबाखू माफिया राजकारणात. तुम्हाला सांगतो ते जागोजागी आपल्याला हायवेला जाताना खदानी दिसतात ना, त्याची हजारो कोटीची रॉयल्टी ज्यांनी ज्यांनी बुडवले ते आमदार आहेत त्या विभागाचे. आणि वर्षानुवर्ष आमदार खासदार का त्यात चोऱ्या उघड होऊ नयेत म्हणून जे सत्ता जिकडे जाईल तिकडे पळतात ना पटापटा. जशी जहाज बुडते असं कळल्यानंतर सगळी बेडकं उंदर कशी उड्या मारतात, तसे इकडचे आमदार तिकडे घुसतात, इकडचे खासदार तिकडं, इकडचे नगरसेवक तिकडे. त्याचं कारण तेवढंच आहे की यांचे काळे धंदे उघड होऊ नयेत म्हणून हे जीवाचा आटापिटा करून बिचारे. म्हणजे तो एखादा म्हणला नाही माझ्या पक्षात येऊ नकोस, तरी म्हणा नाही साहेब मी तुमचा जुना भक्त, पाय चाटतो, तुमचं लोटांगण घेतो, मी तुम्हाला काय पण देतो. त्या काय पण देतो म्हणजे लई पण भानगडीत बरं का. ते काय मला कॅमेऱ्यासमोर बोलणं योग्य नाही, माफ करा. तन मन धन सगळं तन मन धन. काही लोकांची करन्सी म्हणजे ह्याची करन्सी असते, काहींची लेदर करन्सी म्हणतात का राजकारणात त्याला, जे बायका पुरवायचा उद्योग करतात, वरिष्ठांना बायका पुरवायच्या, मुली पुरवायच्या. आणि बऱ्याचशा लोकांना रशियन आवडतात बरं का, असं मी ऐकलेले. काही लोकांचे फार्मरची नावं मला माहिती आहेत बरं का, उगाच कोणाचं नाव मला, ते रशियन स्वस्तात मिळतात बरं का. त्यामुळे आणि प्रश्न आहे तुम्हाला कसं कळलं? मी अनेक लोकांचे इंटरव्ह्यू माझ्याकडे आहेत, अनेक लोकांच्या गुप्त बातम्या माझ्याकडे आहेत, अनेक लोकांची लफडी माझ्या कानावरती आहेत. आणि मला याचं आश्चर्य वाटायचं की हे सगळं लफडं एकमेकाचं कळायला लागलं की लगेच कॅमेऱ्यासमोर एक छोटस गोंडस वाक्य लोक वापरतात की राजकारणाचे काही संकेत असतात, खाजगी गोष्टींबद्दल बोलू नये. म्हणजे आपण लक्षात घ्यायचं की याचं पण कुठेतरी लफडं आहे, म्हणून ह्यानी त्याच्या लफड्याबद्दल बोलायचं नाही, त्यांनी त्याच्या लफड्याबद्दल बोलायचं नाही. एवढे लफडेबाज नेते ज्या देशाला मिळाले ना, तर इथं महिलांचं, मुलींचं कायद्याने किती स्ट्रॉंग तुम्ही भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तरी संरक्षण होणं अवघड आहे. कारण नेते चारित्र्य नसतील तर त्या महिलांचं, मुलींचं संरक्षण होणार नाही. त्यासाठी नेता खमका लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. स्त्रिया ह्या मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहेत असं फक्त बोलणे नाही, कृतीत करून दाखवलं. रांझ्याच्या पाटलाचे हात पाय कलम केले. अशा प्रकारे ज्यावेळी नेते राजकारणात येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं महिलांचं सबलीकरण. सर, नेत्यांचं म्हणाल तर आता असे काही नेते आहेत की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यानंतर चारित्र्यहीनतेचे आरोप आहेत. हे प्राणी ज्यावेळेस त्यांच्या मतदारसंघामध्ये जातात ना, त्यावेळेस त्यांच्यावरती फुलं उधळली जातात, ते पण जेसीबी वगैरे लावून. मग अशा वेळेस काय परिवर्तन होणार आहे? नाही, त्याचं कारण असं असतं, ते जेसीबी जे उधळायला आलेले असतात तेच इलिगल धंदेवाले असतात. जे पोकलेन मधून टाकलेले हजारो लोक त्या ठिकाणी जमा होतात त्या प्राण्यांना. ते कसं असतं, उदो करण्यासाठी हे कार्यकर्ते असतात, त्यांनी खाली 550 पोचलेले असतात. आणि आपल्याकडे लोकांना कसं आहे, गुलाल खोबरं तिकडे चांग भले त्या दिवशी जास्त आहे. आणि हे एवढे सगळे लोक राजकारणी लोकांच्या सभेला कुठून आणतात माहितीये का? शाळा ह्यांच्याच असतात, डेअरी ह्यांचीच असते, दूध संघ ह्यांचाच असतो, कारखाना ह्यांचाच असतो, कॉलेज ह्यांचंच असतं, दवाखाना ह्यांचा असतो. म्हणजे त्या मतदारसंघामध्ये ना तुम्हाला रोजगाराची दुसरी कुठली संधीच नाही. म्हणजे ह्या नेत्यांनी सांगितले ना, आज शाळा सगळ्या बंद, सगळ्यांनी सभेला यायचं, जावंच लागेल, आज सगळे दवाखाने बंद, जावंच लागेल. याच्यामुळे ही मोगलशाही झुंडगिरी वाढलेली आहे. ती मोडीत करण्यासाठी मी सगळ्या ठिकाणी तरुणांना संधी देणार आहे. प्लॅन काय असतो ह्या सगळ्यांना? राजकारणात पहिल्या पिढीत आलेल्या लोकांना आणि 25-25 वर्ष राजकारणात पीडित असणारे, पीडित म्हणजे संधीच नाहीये, पडीकच जवळपास 17 राहिले. म्हणजे मला प्रस्थापित पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचे फोन येतात की साहेब मी अमुक पक्षात 20 वर्ष काम केले, अजून एकदा तिकीट नाही. मी अमुक वर्षात 25 तिकीट म्हणजे काम केले साहेब, साधं एसवी पद मला मिळालेलं नाही. असे खूप लोक पीडित आहेत. आणि राजकारणात कसं असतंय, संधी फक्त मुलाला, जावयाला, भाच्याला, पुतण्याला एवढंच असते. आणि उद्योगपती आणि कार्यकर्त्यांना काय वाटतं का, मी साहेबांचा खूप खास आहे, साहेब म्हणजे मी साहेबांचा राईट हँड आहे. साहेब काय करतो, साहेब लय चतुर असतो, त्याला काय पैसे द्यायचे नसतात कार्यकर्त्याला फक्त गळाला लावायचं असतं आशेला की तू आपला खास आहे बरं का, तो आपला राईट हँड आहे बरं का. ते बिचारे स्वतःची गाडी घेऊन रोज ह्याच्यावर फिरतंय, ते स्वतःचं डिझेल टाकतंय, स्वतःचा वेळ देतंय बरं का. त्याला वाटतं की आपण 5 वर्ष साहेबांबरोबर एकनिष्ठ राहिलो तर साहेब आपल्याला तिकीट देईल. तर साहेब मग निवडणूक आले की साहेबांचे इंटरव्ह्यू चालू होतात आणि साहेब त्यात म्हणतात की आम्ही निवडणुकीमध्ये तरुणांना संधी देणार आहोत, सगळ्या तरुणांना संधी देणार आहोत. समजायचं साहेबांचा मुलगा राजकारणात येणार आहे, परदेशातून आता शिकून आलेला असतोय, साहेबांचा पुतण्या येणार आहे, साहेबांचा जाव येणार आहे. महाराष्ट्रात तर एक नेता गेले 50 वर्ष निवडणूक आले की बोलत असतात काय तरुणांना संधी देणार आहे. पहिल्यांदा बोलले तरुणांना संधी, पुतण्याला आणलं राजकारणात. दुसऱ्यांदा बोलले नातूला आणलं, म्हणजे मुलीला आणलं. तिसऱ्यांदा बोलले नातूला आणलं. चौथ्यांदा बोलले पण तुला आणलं. पण बाकीच्या तरुणांना काय संधी मिळाली नाही. आणि तरुण अजूनही त्यांच्या अपेक्षा ठेवली बरं का की आपल्याला राजकारणात संधी मिळेल. हे सगळेच मोठ्या पक्षांमध्ये पण चालतं.
मग आता आपण कशा पद्धतीने ह्या बाबतीत काय वाटचाल करणार आहोत? सनई कशा पद्धतीनं सनाई छत्रपती शासन हा शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने तयार केलेला पक्ष आहे, जो रयतेतून तयार झालेला आहे आणि राखेतून तयार होऊन तो फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत चाललाय. हजारो तरुण आम्हाला जोडले जात आहेत, कारण आम्ही उद्योजकतेचं पहिलेच काम केले आणि आमच्या निवडणुकीचा एकमेव अजेंडा आहे की आम्ही 29 महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकी 1,00,000 तरुणांना उद्योजक करणार आहे. म्हणजे 29 लाख तरुणांना आम्ही उद्योग करायला जागा, भांडवल, ट्रेनिंग, लायसन्स सगळं देणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही उद्योजकतेचं वारं तयार करणार आहे. आणि माझ्यासोबत सुद्धा मी कार्यकर्त्यांना नेहमी सांगत असतो, माझ्यासोबत फिरायचं नाही, मी जे काही सांगतोय ते ऐकायचं आणि तसा तसा उद्योगधंदा करायचा, स्वतःची चूल पेटवायची, स्वतःचं सुखी कुटुंब तयार करायचं आणि मग माझ्यासोबत राजकारणात काम करायचं. या पद्धतीने मी जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रत्येक मावळ्याला शिलेदार केलं, तसं आम्ही आमच्या प्रत्येक मावळ्याला स्वावलंबी करणार, त्याला करोडपती करणार, कष्टाच्या मार्गाने, लुटालूट करून नाही. नाहीतर काय होतं, राजकारणात यायचं घपाघप श्रीमंत होण्यासाठी काहीतरी इकडे TDR हान, तिकडे जमीन लाट, याचा 7-12 बद्दल, त्याचं काहीतरी लफडं कर आणि रात्री झोपच लागत नाही. मग BP, शुगर, डायबिटीज, हायपर टेन्शन यांनी एवढं बेजार होते बिचारं की बिचारा ऐन 40-50 मध्ये गचाकते. ते असले पैसे कमवण्यात काही उपयोग नसते. आनंदी सुखी लाईफ असला पाहिजे. तुमची कोणी चौकशी करायची म्हटलं तरी तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे. ED येऊ, CBI येऊ, रात्री शांत झोप तुम्हाला लागेल. ते खरं तुमचं राजकारण, कारण तुम्ही लोकांचे अश्रू पुसण्याचं काम केलेलं असते. लोकांचे गळे कापायचे, गळे दाबायचे काम केलं की झोप कशी लागेल? परमेश्वर सगळी डायरी ठेवतोच. इतर खाली कितीतरी डायऱ्या गायब केल्या, वरची डायरी असतेच. सर, आपण जो पक्ष स्थापन केलाय सनई छत्रपती शासन, तर सनई हे नाव म्हणजे आम्ही फक्त सनई ऐकलेले किंवा शहनाई ऐकलेले. सनईचा अर्थ काय होतो? काना मात्रा वेलांटी काही नाही, सरळ. त्याचं नाव सनय. सनय, नय म्हणजे डोळे आणि सनय म्हणजे दूरदृष्टी. ज्याला दूरदृष्टी आहे त्याला सनय म्हणतात. शिवाजी महाराजांची ही पहिली पदवी आयुष्यातील. कोणी दिली होती? त्यांच्या आई वडिलांनी, शहाजीराजे भोसले यांनी जिजाऊंनी आपल्या मुलाला पदवी दिली. ते असं आहे, आपल्या मुलांनी आपल्या आयुष्यामध्ये काय काय करावं याचं सगळं लेखी दस्तावेज तयार असावा म्हणून शहाजीराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांचं चरित्र लिहिण्यासाठी एक माणूस अपॉइंट केला. त्याचं नाव परमानंद नेवासकर. त्यांनी लिहिलेल्या चरित्राचं नाव शिवभारत. शिवाजी महाराजांचा भारत किंवा भारताचे शिवाजी महाराज असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. त्या चरित्रामध्ये एक असं वाक्य मला सापडलं की अशा प्रकारे शहाजीराजे भोसले यांनी आपल्या मुलाला सनई करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला रवाना केले. सनई करून म्हणजे जसं आपण म्हणतो की मी माझ्या मुलाला डॉक्टर केलं, अमेरिकेला पाठवलं, मी इंजिनियर केलं, माझ्या मुलाला सिंगापूरला पाठवलं, मी माझ्या मुलाला अमुक अमुक डिग्री दिली, अमुक अमुक देशात पाठवलं. तसं 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांचा इतिहासकार लिहितो, शिवाजी महाराजांचे चरित्रकार लिहितात की अशा प्रकारे शहाजीराजे भोसले यांनी आपल्या मुलाला सनई करून म्हणजे सुशिक्षित करून, दूरदर्शी करून, सगळे शस्त्रविद्या, अस्त्रविद्या, त्याच्यानंतर राजनीती, धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण, युद्धनीती या सगळ्यांमध्ये निपुण करून आपल्या मुलाला त्यांनी स्वराज्य निर्माण करायला रवाना केलं. ते कधी रवाना केलं तर शिवाजी महाराजांना सनई केल्यानंतर. म्हणून पहिला शब्द सनई, दुसरा छत्रपती. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने हे थेअरी सगळी प्रॅक्टिकलमध्ये उतरवली. सनई झालेले शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि सनई असलेल्या शिवाजी महाराजांनी जे शासन केलं ते सनई छत्रपती शासन. म्हणून असं एक ऐतिहासिक नाव आहे, कारण मी लेखक असल्यामुळे शिवाजी महाराजांना इतिहासाशी अशा प्रकारे कनेक्ट करणं हे माझं काम होतं. आणि यामुळे मी पक्षाच्या नावात हे ठेवल्यामुळे सनई ही शिवाजी महाराजांची पहिली पदवी ही जगापर्यंत कानाकोपऱ्यात जायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शिवचरित्र प्रचार प्रसारातला हा पण एक आमचा टप्पा आहे. आता सर, पिंपरी चिंचवड म्हणजे सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पक्षाची वाटचाल कशी असेल? आणि प्रश्न हा आहे की ज्यावेळेस हा नाही तेच की प्रश्न हा आहे की आता आपण बघतो निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे त्यांच्याकडे पैसा असला पाहिजे, त्याच्यानंतर त्यांना काहीतरी पाठीमागं बापाचं, आईचं, त्यानंतर त्यांच्या घराण्याचे सगळे त्यांचे किंवा त्यांचे शेकडो एकर जमिनी, त्यांच्या ठेके, सगळं काही 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सगळ्या नंबरचं, ह्याच्यातलं एकही तुमच्याकडे नाहीये. म्हणजे 1 2 3 नंबर, 1 नंबर सोडलं तर 2 3 नंबरचं बाकीचं काही नाहीये. त्याच्यानंतर जो आर्थिक वारसा आहे आत्ताचा, तो आर्थिक वारसा नाहीये, म्हणजे आर्थिक पाठबळ नाहीये. त्याच्यानंतर जे हे ठेके वगैरे हे ह्याच्यात विरोधात तुम्ही हे करताय. मग असं असताना लोकांना सवय लागलेली आहे की जेवढा मोठा भ्रष्टाचारी, जेवढा गुंड, जेवढा नालायक, जेवढा बेशरम, तेवढा आम्हाला नगरसेवक असला पाहिजे. मग असं असताना तुम्ही कशा पद्धतीने यांच्याशी सामना करणार, कशा पद्धतीनं या सगळ्या भूमिकेशी, या सगळ्या म्हणजे परिस्थिती जी आहे त्याच्याकडे बघताय तुम्ही? वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याकडे काय नाही याचा विचार करायला माझ्याकडे वेळ नाही. आपल्याकडे काय आहे
त्याचा सगळ्यात जास्त उत्तम कसं वापर करता येईल हे करणं माझं काम आहे. आणि म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु हे जे पुस्तक लिहिलं ते जगभरात बेस्ट सेलर व्हायचं कारण काय? कारण कमी मनुष्यबळ, कमी पैसे, कमी वेळ, कमी रसद, कमी अन्नधान्य, एवढं सगळं, कमी भूप्रदेश, एवढं सगळं असताना शिवाजी महाराजांनी 400 वर्षाचा इतिहास असणाऱ्या काबूल कंदार पासून ते बंगाल बिहारपर्यंत राज्य असणाऱ्या मोगलांना आसमान दाखवलं ना, जमीन ते आसमान दाखवलं ना. तेच कौशल्य मी माझ्या आयुष्यामध्ये वापरतो. जे आहे त्याचा सर्वोत्तम उपयोग करणं, वेळ असेल, पैसा असेल, माणसं असतील, ज्ञान असेल, टेक्नॉलॉजी असेल. म्हणजे सर्वोत्तम उदाहरण तुमच्या समोरच आहे ना, की फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 ते 4 महिन्यात पक्ष घराघरापर्यंत पोहोचवला ना मी. हे नंबर 1. चोर, उच्चक्य, गुंड, मवाली राजकारणात निवडून जायचा प्रॉब्लेम हाच होता की आणि दोन्ही पक्ष दोन्हीकडे गुंड निवडणुकीला उभे करतात. लोकांना पर्याय राहत नाही कोणाला निवडून द्यायचं. या नाराजीवरती 50% लोक घरून बाहेर पडत नाहीत. इकडे चोर उभा आहे, इकडे डाकू उभा आहे, इकडे चोर उभा आहे, इथं उच्चक्का उभा आहे. मत कोणाला द्यायचं? त्यामुळे सुशिक्षित टॅक्सपेअर लोक, सज्जन लोक निवडणुकीपासून लांब जायला लागली. 50% लोक मतदानाला जात नाहीत कारण आम्हाला लायकीचा उमेदवार दिलेला नाही कुठल्या पक्षाने. आणि हे ठरवून असायचं, इकडे मामा, इकडे भाज्या, पक्ष वेगळा, इकडं आडनाव वेगळं, इकडं आडनाव वेगळं, पण ते एकाच फॅमिलीतले, जावाई, सासरा, मेवना, पाहुणा, हे सगळं असायचं. त्याला छेद देण्यासाठी म्हणून आपण पक्ष काढलाय. आणि आपण अशाच लोकांना उमेदवार देणार आहे जे डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, खेळाडू असतील, साहित्यिक असतील, कलाकार असतील, असे जे खऱ्या अर्थाने जे बुद्धिवंत लोक, गुणवंत लोक देशाला, समाजाला पुढे नेऊ शकतात. परंतु राजकारणामध्ये त्यांना संधी देत नाहीत. कारण हे जर बुद्धिमान लोक आले तर आपला मुलगा टिकणार नाही, त्यात आपला जावई टिकणार नाही, आपली मुलगी टिकणार नाही. म्हणून हे काय करतात, कसाही असेल आपला तो बाबू, आपला तो राजू, मग त्यालाच निवडणूक उभं करायचं आणि भावनिक करायचं. कधी कधी की म्हणायचं माझी शेवटची निवडणूक आहे म्हणून मतदान द्या. कधी म्हणायचं माझ्या मुलाची पहिलीच निवडणूक आहे म्हणून मतदान द्या. कधी म्हणायचं माझी मुलगी आता नंतर सासरी जाणार आहे म्हणून तिला मतदान द्या. माहेर शेवटची जी आहे ती नंतर सासरी जाणार आहे. अशा गांडवागोंडी करून लोकांना इमोशनल करून परत आता जाती धर्माचा विषय आलाच मध्ये. नाही, जाती धर्माच्या आधारे मतं दिली तर ते तरुणांचं, दोन्ही बाजूच्या तरुणांचं फुकट शोषण आहे. हे त्यांनी ते समजून घ्यावं. जात धर्माच्या पेक्षा शिक्षण, गुणवत्ता, कॅलिबर याच्या आधारे आपण पुढे गेलं तर खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला राजकारणामध्ये खूप कमी पैसे लागणार आहेत कारण आम्हाला पैसे स्वतः लोक देणार आहेत. एरवी असं व्हायचं की ज्यांच्याकडे 2 नंबरचे धंदे आहेत ते पैसे वाटायचे आणि त्याच्यातून लोकांची मतं घ्यायची. आमच्याकडे स्थिती अशी आहे की लोक आम्हाला पैसे देणार आहेत आणि लोक आम्हाला वोट पण देणार आहेत. नोट भी देने वाले हैं और वोट भी देने वाले, क्योंकि लोगों को एक परिवर्तन दिख रहा है. म्हणून तुम्ही ऑब्झर्व केला असेल कदाचित माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, माझ्या चॅनलवरून जे व्हिडिओ येतात युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामला, त्याच्यामध्ये एका बाजूला असा लाल लोगो असतो, सनई छत्रपती शासन पक्ष, दुसऱ्या बाजूला बारकोड असतो आणि खाली नगरसेवक बना, भ्रष्टाचार खाना. हे तिन्ही गोष्टी क्लिअर कट, म्हणजे थलसेना, जलसेना आणि वायुसेना आमची तयार आहे. तो जो लोगो आहे छत्रपती, सनई छत्रपती शासन, लाल लोगो, आमचा भगवा नाहीये, आमचा काळा नाहीये, आमचा लाल रंगाचा आहे. लाल रंग म्हणजे काय? रक्ताचं नातं, रक्ताचं नातं इतिहासाची, म्हणून आमचं लाल रंग आहे. आणि आम्ही कोणत्याही क्रांतीसाठी तयार आहोत, आम्ही कोणत्याही त्यागासाठी तयार आहोत, हे त्यातलं इंडिकेशन आहे. आणि जो बारकोड दिसतो ना त्याच्या खाली लिहिलेलं असतं, स्ट्रेट मेसेज आहे, शेअर, डोनेट अँड वोट. हे व्हिडिओ शेअर पण करा, या बारकोडवर डोनेट पण करा आणि आम्हाला वोट पण करा. ही क्रांती करणारी गोष्ट आहे. लोकांना तर ती साधी वाटते, पण मी जून पासून प्रचार सुरू केलाय. जेव्हा लोकांची खोगीर चढवतील ना लोक बाहेर पडणार, त्यावेळी आम्ही युद्ध रणक्षेत्र जिंकून पुढच्या मोहिमेला गेलेला असेल. ही टेक्नॉलॉजी ताकद आहे. आणि तो जो बारकोड आहे ना तो एक विशिष्ट बारकोड आहे. त्या बारकोडवर स्कॅन केल्यानंतर आहे ना तुम्हाला 2 सेकंदामध्ये पावती येते, दुसऱ्या सेकंदात पावती येते. तुम्ही नाव टाकायचं, ईमेल टाकायचा, फोन नंबर टाकायचा, जे काही तुम्ही डोनेट केले 1000, 500, 50,000 पर्यंत, 50,000च्या वर टाकलं तर पॅन कार्ड लागेल तुम्हाला. पण जे काही तुम्ही डोनेट केले ना याला पारदर्शी कारभार म्हणतात, याला भ्रष्टाचार निर्मूलन म्हणतात. तुम्ही तिकडे पैसे टाकले, स्कॅन मारलं की दुसऱ्या सेकंदात ज्याच्या मोबाईलवरून पेमेंट आले ना त्याला दुसऱ्या सेकंदात पावती येते की थँक्यू रिसिव्ड फ्रॉम अमुक अमुक नाव आणि तुमचे पाठवले एवढे एवढे पैसे आम्हाला मिळाले. दुसरी गोष्ट, त्याच्या खाली एक वाक्य असतंय की जेवढी रक्कम तुम्ही आम्हाला डोनेट केलेली आहे त्या रुपयावरती तुम्हाला 100% टॅक्स एक्झम्पशन ठेवलेलं आहे. म्हणून जे करदात्याच्या पैशाची लूट चालली ना ती लूट आम्हाला थांबवायची आहे आणि करदात्याच्या पैशाला 100% टॅक्स एक्झम्पशन देऊन आम्ही त्या करदात्याला एक संधी दिलेली आहे की तुझे पैसे चोर लुटण्यापेक्षा तुझे पैसे तू सत्पात्री दान कर, त्याचा आम्ही 100% रिझल्ट देऊ. त्यामुळे आम्हाला एवढे लोक नोट भी दे रहे, वोट भी दे रहे, सपोर्ट भी दे रहे, म्हणून आम्हाला चिंता नाही. आता ह्या निवडणुकीत सनईचं टार्गेट काय, म्हणजे कुठे कुठे उमेदवार उभे करणार आहात? आम्ही सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या सगळीकडे लढवणार आहे. म्हणजे ज्या माणसाने कधी राजकारणाचा विचार केला नव्हता आज तो माणूस किमान 20,000 एबी फॉर्मवरती सही करणार आहे अशा गोल्डन पेननी.
म्हणजे आपल्या सहीने हजारो पोरं नगरसेवक होणार आहेत, आपल्या सहीने हजारो पोरं पंचायत समिती जिल्हा परिषदचे उमेदवार असणार आहेत. ही ताकद त्या लाल रंगात आहे, त्या वारशामध्ये आहे. पण सर सोशल मीडियाच्या माध्यमातून जी जागृती झाली तर त्या जागृतीतनं एवढं परिवर्तन होऊ शकतं का? 100% जगातल्या सगळ्या क्रांती जागृतीतून तयार झालेल्या आहेत. लोक पंतप्रधान झाली आहे देशामध्ये सोशल मीडियातून, लोकांची सरकार आली केंद्रामध्ये राज्यामध्ये. आम्हाला काय महानगरपालिका जिंकतायत नाही का? बरं त्यावेळी टेक्नॉलॉजी एकदम प्रायमरी लेवलला होती 2014ला. आता तर 2025 आहे, 26ला आपण निवडणुका लढतोय, 25ला. काही सेकंदामध्ये अमेरिका टू ऑस्ट्रेलिया मेसेज जातो. त्यामुळे अवघड नाही. तुमचे विचार चांगले असतील, लोकांना ते पटले. आणि तुम्ही एक बघितलं असेल, माझ्या कुठल्या व्हिडिओमध्ये असं म्हणत नसतो मी, माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या चॅनल लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा. कधीही माझ्या तोंडून हा शब्द नसतो, तरी सगळे व्हिडिओ व्हायरल होतात. कारण का? ते हृदयातून बोललेलं हृदयापर्यंत भिडतं आणि म्हणून ते प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचतं. आणि माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये साऊंड नसतो, एडिटिंग नसतं, ग्राफिक नसतं, ॲज इट इज रफ व्हिडिओ असतो. कारण ते एडिट करायला आमच्याकडे एडिटरला द्यायला पैसे नाहीत, आमच्याकडे तेवढी माणसं कामाला ठेवायला पैसे नाहीत, आमच्याकडे तेवढा वेळही नाही. मी कुठे गेलो, मला काय समस्या आली, ॲज इट इज मी शूट करतो. माझा मुलगाच घरी तो एडिट करतो, मी त्याला त्याचे मानधन पण देतो बरं का. कारण औरंगजेब खराब माणूस होता, पण त्याचं एक वाक्य खूप छान होतं. तो असं म्हणायचा की तुम्हाला राज्य उत्तम करायचं असेल तर स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवू नका. मग त्या वाक्यातून मी थोडीशी प्रेरणा घेऊन मी असं ठरवलंय की आपलं काम कुणी जरी केलं, आपल्या आईनं करू, आपल्या बायकोने करू, आपल्या भावाने करू, आपल्या मुलाने करू, आपल्या पुतण्याने करू, आपल्या सहकार्याने करू, कुणी काम करू, त्या सगळ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना त्याचं मानधन मिळालं पाहिजे. सबको साथ सबका विकास, ते असंच आहे. जो जो काम करेल त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, मेहनताना मिळाला पाहिजे. माझ्या मुलाला चांगली गती आहे, त्यामुळे आम्ही लवकर त्याला परदेशात वगैरे पाठवणार आहे. आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला पण मी सांगतो बरं का, की तुम्ही आता रेशन कार्ड आधार कार्डचं राजकारण थांबवूया. आपण कृपा करून थांबूया आता रेशन कार्ड आधार कार्ड. आता पासपोर्टचं राजकारण करूया. दरवर्षी आपल्या पोरांनी किमान एक देश फिरून पाहायला पाहिजे, प्रगती कशी करतात, काय करतात. आणि म्हणून त्यांना विकासाचा दृष्टिकोन त्यातून मिळेल. मी पण आता 1 तारखेपासून सिंगापूरला चाललोय. सिंगापूर देश ज्याच्याकडे स्वतःची शेती नाही, ज्याच्याकडे स्वतःचा उद्योग नाही, ज्याच्याकडे स्वतःची कुठलीही ॲडव्हान्स जपान सारखी टेक्नॉलॉजी नाही, जर्मनी सारखी, तरी सुद्धा तो देश आपल्या 70 पट पुढे आहे. काय आहे, कसा आहे, तिथले नागरिक कसं काम करतात, तिथले प्रशासन कसं काम करतं, हे लोकांना याची डोळा मला दाखवायचंय. आणि म्हणून मी सिंगापूरचा दौरा करणार आहे. आणि त्याच्यानंतर मात्र माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, माझ्या प्रत्येक कॉलमध्ये हा मेसेज असणार आहे, आपले शहर करू सिंगापूर. सोपे टेक्निक वापरू आपण आणि आपलं शहर करू सिंगापूर, ह्या टॅगलाईन खाली आम्ही सगळ्या निवडणुका लढवून खरोखर आम्ही शहरांचं सिंगापूरच करणार आहोत. पिंपरी चिंचवडमध्ये सनईचं भविष्य काय पाहताय तुम्ही? पहिल्याच टप्प्यात आमचा महापौर असेल नंबर 1. जर थोडंफार कमी पडलं लोकांना समजून घेण्यात किंवा काही विषय त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात, तर आमच्याशिवाय कोणाचाच महापौर बनणार नाही. एक तर आमचा बनेल, नाही तर कोणाचाच बनणार नाही. किंग नाही तर किंग मेकर. येस, कारण एवढी ताकद लोकांनी आम्हाला दिलेली आहे. एवढे आमचे व्हिडिओ व्हायरल झालेत, गावागावात, घराघरात, चौकात आमचीच चर्चा चालू आहे. आणि ती बिन पैशाची. ना व्हिडिओला आमचे पैसे लागलेत, ना मताला आम्ही पैसे देणार आहे. आमचं टॅगलाईन ठरलेली आहे, मताला पैसे देणार नाही, कामाचे पैसे घेणार नाही. आणि सर आता तुमचं लेटेस्ट जे पुस्तक आलं होतं त्याच्या संदर्भात, ते सनई नावाचंच मी काढलं होतं. शिवजयंतीलाच आम्ही ते काढलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचं जे शिक्षण आहे त्याच्यात त्यांनी 38 विषयांचं ज्ञान घेतलेलं आहे. ते 38 विषय जगासमोर यावेत आणि खऱ्या अर्थानं हे नागरिक सुद्धा सनई व्हावेत. जसं शहाजीराजे जिजाऊंनी आपल्या मुलाला सनई केलं, तसं शिवाजी महाराजांच्या पुढच्या पिढीतले सगळे मावळे सनई करण्याचं काम एक जिजाऊंचा वारसदार म्हणून, एक शिक्षक म्हणून मी करत असतोय. आणि सगळ्यात जास्त तुमचं जे लोकप्रिय झालेलं पुस्तक आहे शिवाजी मॅनेजमेंट गुरु, त्याच्या संदर्भात सर आता किती आवृत्ती ती येते आणि आता मला मोजायला वेळ नसतोय. इतकं लोकप्रिय होण्याचं कारण काय? लोकांना हे कळलं की शिवाजी महाराजांचे यशाचे रस्ते काय, की एवढं कमी वेळेमध्ये, कमी पैशामध्ये, कमी माणसांमध्ये, आयुष्याच्या खूप छोट्या कालखंडामध्ये एक मनुष्य एवढं सगळं यशस्वी होऊ शकतो. त्याचं कारण काहीतरी मॅनेजमेंट आहे. ते मॅनेजमेंट मी शोधलं आणि लोकांच्या समोर मांडलं. जे स्वाभाविक असेल ना ते लोकांना आवडतं. कृत्रिम जास्त टिकत नाही, नैसर्गिक आहे ना त्याची लॉंग लाईफ असते, त्यामुळे लोकांनी ते उचलून धरलं. आता सर किती पुस्तकं, किती भाषेमध्ये आपली? 45 पुस्तकं आपली बाजारात आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेत आहेत. लवकरच गुजरातीमध्ये येतील, वेगळ्या भाषांमध्ये पण. जगात शिवाजी महाराजांचा प्रचार प्रसार हे ध्येय माझं चालूच आहे. लोकांना रोजगार देणं, मुलांना उद्योजक करणं, सोबतच माझं राजकारण चालू आहे. राजकारण माझं 1% चालणार, 99% उद्योजकता वाढवणे एवढाच कार्यक्रम चालणार आहे. तर तुमच्यामुळे अशी जागृती आलेली आहे की आज सर्वसामान्य, म्हणजे एक मी व्हिडिओ असा बघितला की तो डायरेक्ट त्या ऑफिसमध्ये जातोय आणि त्याला कोण सांगतात की नाही तो व्हिडिओ बंद करा. मग ते लोक तुमचा संदर्भ देतात की ह्यांनी असं असं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी आम्ही सरकारी कार्यालयामध्ये जाऊन आम्ही रेकॉर्डिंग करू शकतो. तर हे
हे जे काही नियम आहेत तर ते नियम काय आहेत सर नक्की, आणि जे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत तर त्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे? म्हणजे एक नामदेवराव जाधव एवढं करू नाही शकत, त्यासाठी हजारो नामदेवराव जाधव तयार होण्याची गरज आहे. तयार तर ते होण्याची नाही, कसे? झालेत. आता लाखो तयार होणार आहेत. हा. आणि सरकारमध्ये दोन भाग असतात. प्रत्येक सरकारी कर्मचारी हा लोकसेवक आहे. हम्म. इट्स अ पब्लिक सर्व्हिस हम्म. आणि इट्स अ गव्हर्नमेंट सर्वंट असे शब्द आहेत. हम्म. म्हणजे ते सनदी नोकर आहेत, सरकारी नोकर आहेत, ते मालक नाही आहेत. खरे मालक देशाचे लोक आहेत, जनता आहेत. पण सरकारी कार्यालयात लोकांना भीती घालण्यासाठी काही असे बोर्ड लावले जातात की सरकारी कामात अडथळा आणला, हे कलम, एवढी शिक्षा, तुम्ही वाद घातला कर्मचाऱ्याबद्दल, ही शिक्षा, हे कलम, याव केलं ते. काम केलं नाही तर काय शिक्षा असते? चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, मग काय शिक्षा असते? ते पण लावा ना. त्याला नागरिकांची सनद म्हणतात. ती नागरिकांची सनद कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये लावत नाहीत. लावली तरी ती बाहेर अशा कोपऱ्यात लावतात, ती कोणाला कुठल्याच नागरिकाला दिसली नाही पाहिजे आयुष्यात, अशी लावतात. त्यामुळे नागरिकांचे अधिकार त्यांना कळवून देणं म्हणजेच भ्रष्टाचार निर्मूलन होणं आहे. नागरिकाला अधिकार कळले की आपोआप त्या अधिकाऱ्याकडून तो वाचून ते काम घेईल. तुम्ही इथं शूट करायचं नाही, हे काय खाजगी प्रॉपर्टी का तुमची? ही सरकारी जागा आहे, तुम्ही सरकारी पगार घेता, खुर्ची सरकारी आहे, मग तिथं शूट करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि 2013ला सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिल्यात, प्रत्येक सरकारी कार्यालयात कॅमेरे बसवले पाहिजेत. आलेल्या नागरिकाला साहेब आतमध्ये चहा पितोय का, बिडी ओढतोय का, निवांत मित्रमैत्रिणीवर गाववाल्यांवर गप्पा मारत बसला, हे कळलं पाहिजे. नागरिकांचा वेळ वाया नाही गेला पाहिजे, ट्रान्सपरंट असलं पाहिजे. आणि केबिन कशाला पाहिजे तुम्हाला? जो भीतो तोच केबिन लावेल ना. शिवाजी महाराजांचा रायगडाचा दरबार बघा, एकही केबिन नाहीये, एकही दरवाजा नाहीये, सर्व रयतेसाठी ओपन आहे सगळं. या तुम्ही दरबारात भेटा, इकडून या, काम करा, पुढे जावा. असं काय नव्हतं एकेकानी या, एकटे या, एका कोपऱ्याला या, असं काय नव्हतं शिवाजी महाराजांकडे. सगळे या, सोबत या आणि सर्वांसमोर होत्या काय ते, असं शिवाजी महाराज असायचं. तो राज्यकारभार म्हणजेच भारतीय राज्यघटना आहे. पण ते नाही शूट करायचं नाही का, तुम्ही चोऱ्या करता का? तुम्हाला का भीती का वाटते? एखाद्याने जर कॅमेरा शूट केला, चालू केला, तुम्ही जर तुमच्या प्रामाणिकपणे नियमामध्ये काम करत असाल तर कुणी 1000 व्हिडिओ काढते, काय फरक पडतो तुम्हाला? पण कॅमेरा बंद करा म्हटलं की समजा हा भ्रष्टाचारी आहे किंवा याचं काहीतरी पाठीमागे लपडा आहे, काहीतरी घोटाळा आहे, त्यामुळे तो हे करतोय. याला 2 कायदे येतात. गव्हर्नमेंट डॉक्युमेंट सिक्युरिटी ऍक्ट 1923चा ब्रिटिश काळातला, जो असं सांगतो की फक्त प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे लष्करी आस्थापना, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, याच्यात फक्त ऑफिसमध्ये तुम्हाला जायला आणि शूट करायला बंदी आहे. खरं तर त्या ऑफिसमध्ये जायलाच बंदी आहे, तर शूट करायचा तर संबंध येत नाही. त्याला म्हणतात प्रोहिबिटेड एरिया, त्याला म्हणतात प्रतिबंधित क्षेत्र. आता महापालिकेचं ऑफिस, कलेक्टरचं ऑफिस, नगर परिषद, पंचायत, जिल्हा परिषद ऑफिस, मंत्रालय, हे काय प्रतिबंधित क्षेत्र थोडी आहे? निर्मनुष्य थोडी जागा आहेत त्या पब्लिक प्लेस आहे, तिथे तुम्ही शूट करू शकता. मुख्यमंत्री कॅमेऱ्यासमोर बाईट देतात ना, महापौर कॅमेऱ्यासमोर बाईट देतात ना, मग ती सार्वजनिक प्रॉपर्टी म्हणून देतात ना. कधी खाजगीत कुठे चोरून चोरून बोलतात काहीतरी गुपचूप, तुला म्हणून सांगतो, असं काय असतंय का ते? तसं नाही ना. तो एक कायदा आहे. आणि दुसरं इंडिया एव्हिडन्स ऍक्ट 2023 नावाचा कायदा आहे, त्यानुसार तुम्ही सगळीकडे शूट करू शकता, कोणाच्याही परवानगीची गरज नाही. बरेचसे अधिकारी मी ज्यावेळी शूट करायला गेलो त्यांना वाटलं की हा माणूस आपण जसं इतरांना दम दिला त्याला देऊ. म्हणलं नाही नाही नाही, पक्षाचा अध्यक्ष झाल्यावर 6 महिने मी लॉचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तुम्ही जेवढे पुस्तकं वाचले नसतील ना त्याच्यापेक्षा जास्त लिहिले हे तर भागायचे, पण तेवढं वाचन मी करत असतो. त्यामुळे व्हिडिओ वाटतं तुम्ही ऍडव्होकेट आहेत. तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण आजही माझ्या गाडीमध्ये सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर, जजमेंट, केंद्र सरकारचे आदेश, राज्य सरकारचे आदेश, मुंबई हायकोर्टाचे आदेश, असे माझ्याकडे खूप कागदपत्र गाडीत असतात. मी ऑन द स्पॉट एखाद्या अधिकाऱ्याला जाम करू शकतो जागेवर एखादा GR दाखवून. आणि ते अशी GRची आमच्याकडे थप्पी आहे, त्यातला एक जर बाहेर काढला ना तर जाम होतील. म्हणजे सरकारने आपल्या व्हिडिओमुळे काढला ना दणका, गळ्यात आयडेंटिटी कार्ड घालायचं. नंबर 2, शासकीय कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेमध्ये तंबाखू गुटखा खायचा नाही, व्हिडिओ ओढायचा नाही, काढला नाही GR सरकारने. ते असे सगळे धडाकेबाज निर्णय घ्यायला सरकारला पण भाग पडलेले, कारण कॅमेऱ्यामध्ये ती ताकद आहे. कित्येक भ्रष्टाचार या कॅमेऱ्यामध्ये थांबणार आहेत. सोपी व्याख्या आहे, कॅमेरा ऑन, भ्रष्टाचार गॉड. कॅमेरा हाय, भ्रष्टाचार नाहीये, कॅमेरा नाहीये, भ्रष्टाचार हाय. सिंपल आहे. म्हणून सगळीकडे कॅमेरे बसवले पाहिजेत. आतमध्ये काय चाललेलं आहे हे लोकांना बाहेरून दिसलं पाहिजे. आतमध्ये काय चर्चा चाललेली लोकांना ऐकू दे ना. क्रिकेटची मॅच जाहीर असते की नाही, सगळ्यांसाठी असते की नाही, तसं कॅमेरे लावा, असं सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आहेत की आतमध्ये किंवा ते सभागृहात काय चाललंय, काय अधिकारी निर्णय घेतात, सगळं तुम्हाला दिसलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. लाईव्ह होतं आता. हा, कोर्टात पण शूट करता येतं. मग त्यात काही लोक का बंदी आहे कोर्टात कुठली बंदी आहे? जे इन कॅमेरा चाललेले असतात सुनावण्या, समजा एखाद्या सेन्सिटिव्ह विषय, एखाद्या मुलीचे बलात्काराची केस आहे, अत्याचाराची केस आहे, साक्षीदार कोण आहेत हे लोकांना कळू नये, किंवा एखादा बॉम्ब ब्लास्ट बद्दल किंवा देशाच्या सुरक्षे संदर्भातली एखादी सुनावणी चालली असेल तर अशा ठिकाणी शूट करायला बंद आहे. पण जग जाहीर आहे. दिवाणी बाकीच्या खटल्यांमध्ये तुम्ही
शूट करू शकता, त्यात काहीच अडचण नाहीये. हम्म. असे कोर्टाचे पण ऑर्डर्स आहेत. अनेक पोलीस अधिकारी जे प्रामाणिक आहेत, अमितेश कुमार वगैरे अशा सगळ्या लोकांनी सांगितलेले की तुम्ही शूट करू शकता. हम्म. हे लोकांना फक्त भीती घालतात. या पिंपरी महापालिकेत तर मी अशा अनेक लोकांना पालिकेत घेऊन आलो की ज्यांना आयुष्यामध्ये पालिकेचं भवनच माहित नव्हतं. दुसरी गोष्ट, त्यांना आतच घेत नव्हते आणि आत घेतलं तर त्यांना बसवत नव्हते. मी अशा लोकांना पालिकेत घ्यायला लावलं भांडून की म्हणलं हे मालक आले, यांना तुम्हाला घ्यावं लागेल. नाही नाही साहेब, 5च लोक जाऊ देत. म्हणलं असं कुठल्या कायतरी लिहिले ते 5 लोकांचं शिष्टमंडळ असलं पाहिजे. म्हणलं आमचं जम्बो शिष्टमंडळ आहे, आलेले प्रत्येकाला तुम्हाला सोडावं लागेल. नाही, एवढे लोक आल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणजे ते पोलीस बघतील. दॅट इज नॉट युअर लुकआउट. ओके, असं करून मी सफाई कामगार करणारे, कचरा वेचक अशा कितीतरी लोकांना उपायुक्तांसमोर बसवलेले, महापालिकेच्या कॅबिन मध्ये बसून त्यांच्यावर चर्चा करून आणल्यात. 10-10 मिनिटात एकेकाचा प्रश्न सोडवलाय. या महापालिका क्षेत्रामध्ये कित्येक लोकांना वेळेवर पगार मिळत नव्हता, आज रेग्युलर मिळतो. कित्येक लोकांचा पीएफ मिळत नव्हता, आज मिळायला लागलेला आहे. कित्येक लोकांना बोनस गायबच होता आयुष्यातला, तो मिळालेला आहे. आणि कधी महापालिकेच्या आतमध्ये ज्या लोकांना घेतलं नव्हतं ना, त्यांना कमिशनर सोबत बसवून चहा पाजायला लावले ऑफिशियली मी. कारण म्हणले हे तुमचे मालक आलेत, त्यांना तुम्ही चहा पाजणं हे तुमचं सौजन्याचं काम आहे, करायला पाहिजे. इतके दिवस चहा पाणी घेत होते, आता चहा पाजायला लावलेले त्यांना. तर हे जनतेचे अधिकार आपण जनतेला मिळवून देतोय. त्यामुळे जनता आपल्या सोबत मोठ्या ताकदीनं उभी आहे. त्यामुळे लोकांच्याच आशीर्वादाने आपण लोकांचं कल्याण करण्यास तयार आहोत. तरुणांना काय संदेश द्याल सर? तरुणांनी याच्या त्याच्या मागे न पळता, अगदी माझ्या मागे पळू नका, मी सांगतोय त्याच्या मागे पळा. म्हणजे जसं शिवाजी महाराज म्हणायचे ना की मी कोण आहे, मी काय करतो, ह्याच्यापेक्षा तुम्ही माझं संविधान काय म्हणते, माझी स्वराज्याची घटना काय म्हणते, तर आपण प्रत्येकाने दिलेलं काम इमानीतबारे पार पडा, हीच त्यातलं हे आहे. नाही तर प्रत्येकाला वाटत होतं ना की शिवाजी महाराज सिंहासनावर बसले, त्या राज्याभिषेकाच्या उत्सवाला आपण प्रत्येकाने हजर असावं. मग 360 किल्ले ओस पडले असते ना, सगळे किल्ले जर तिकडेच पळाले असते. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मोहिमा चालू होत्या त्या कोणी थांबवलेल्या नाहीयेत. आणि शिवाजी महाराज सुद्धा दसऱ्याला एकदा शिलंगणाचं सोनं लुटलं की कोण आजारी आहे आणि कोणाचं काय झालं हे बघायला थांबायचे नाही. 8 महिने सरळ मुलूक घेऊन असायचे. असे कर्तव्यनिष्ठ तरुणांनी राहिलं पाहिजे, स्वतःचा उद्योगधंदा व्यवसाय सांभाळला पाहिजे. आणि त्यांना तसं तयार करण्यासाठीच आपण पक्ष काढलेला आहे की तुम्ही उद्योजक व्हा, पोरांना कार्यकर्ता होऊ नका, पहिले उद्योजक व्हा मग कार्यकर्ता व्हा, असा प्रसिद्ध. तर हे होते नामदेवराव जाधव, ज्यांनी आज फक्त एकच विषय घेतला होता आपण, भ्रष्टाचार आणि थोडंसं राजकारण. तर आज मला वाटतं जवळजवळ अर्धा पाऊण तास आपली या विषयावरती चर्चा झाली. सरांच्या बरोबर जर बोलायचं म्हटलं तर आपल्याला तासनतास पुरणार नाहीत, कारण इतिहासामध्ये इतका गाढा अभ्यास महाराष्ट्रामध्ये जी करणारी दुर्मिळ लोक आहेत त्याच्यामध्ये नामदेवराव जाधव सरांचा एक नंबर लागतो. म्हणजे इतिहास असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्या क्षेत्रामधलं ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांच्याबरोबरती आपण फक्त भ्रष्टाचारावरती आज बोललेलो आहोत. आणि जर सरांनी परत कधी वेळ दिला तर आपण अनेक वेगवेगळे विषय आहेत ज्या विषयावरती आपण त्यांच्याशी बोलूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.